एक मुलगा घ्यायचा, एक मुलगा. आणि मला काय चला बॅडमिंटन खेळ. चंदन चला या ह्याच्यामध्ये ना दीपाली पण नाही घेतली कोणी. डिटेल्स मध्ये आपण मित्रांनो नमस्कार सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी आपला जो माईक आहे हा म्यूट करायचा आहे. आज आपण इथे जे आपण जमलेलो आहोत हे रत्नशास्त्र या विषयाची जी कार्यशाळा आपण घेणार आहोत, तर त्या विषयीचा परिचय वर्ग समजून घेण्यासाठी जमलेलो आहोत किंवा त्या कार्यशाळेमध्ये काय काय आपल्याला शिकायला मिळणार आहे, तर या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं खरोखर अभिनंदन करतो, कारण की तुम्हाला रत्नशास्त्र या विषयाची जी उत्सुकता वाटते त्यामुळे तुम्ही आज इथे जमलेले आहात. आपण सगळेजण जे हे ज्योतिष आहोत किंवा इथे बरेच जण जे वास्तुशास्त्र अभ्यासक आहे, काही काही रेकी क्रिस्टल हिलर आहेत. तर आपल्या सगळ्यांचा ना एक कॉमन उद्देश आहे. तो उद्देश म्हणजे काय, तर लोकांच्या आयुष्यातल्या ज्या समस्या आहे या समस्या सोडवण्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या मार्गांचा उपयोग करतो. काही काही लोक जे आहेत हे उपासना पद्धतीचा अवलंब करतात, काही काही जे आहेत हे म्हणजे तंत्रविद्या यांचा अवलंब करतात, काही काही जे आहेत अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा अवलंब करतात. याचा उद्देश एकच असतो की आपलं अर्थार्जन तर आहेच, पण समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये चांगला प्रभाव पडावा. तर मित्रांनो, आपल्या बरोबर माझी जी मागची बॅच होती त्याच्यामधले 2 विद्यार्थी आहेत, त्यांचा अनुभव ते आज शेअर करणार आहेत. तर सानिका मॅडम नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. आता हे जे आहेत हे आपले भावी विद्यार्थी आहेत आणि यांच्यापैकी खूप जे लोक आहेत हे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत. तर यांना तुम्ही काय सांगू इच्छिता की तुमचा जो मागचा अनुभव आहे किंवा या लेटेस्ट जी बॅच होती त्याचा काय अनुभव होता? नमस्कार, मी माझी ओळख करून देते. मी सानिका राऊळ, मी ज्योतिष विशारद आहे आणि मी सरांचा क्लास यासाठी जॉईन केला होता की मला रत्नशास्त्रांबद्दल व्यवस्थित शिकायचे होते. थोडक्यात काय तर आजकाल बाजारामध्ये बरेच रत्न मिळतात, बऱ्याच प्रकारचे लोक फसवणूकही करतात आणि आपणही त्याच्यामध्ये त्या ट्रॅप मध्ये कुठेतरी फसून जातो. कोणी एखादं रत्न जर घातलं असेल तर समोरचा व्यक्ती येऊन सांगतो हे का घातलंय, मग आपण लगेच कन्फ्युज होऊन जातो की अरे मी घातलंय की नाही घातलंय. मग हे जे काही इम्पॅक्ट होतात लोकांच्या मनावर आणि त्यांना आपण व्यवस्थित काही गोष्टी समजवू शकत नाहीत, या कारणाकरता मी रत्नशास्त्राचा क्लास सरांकडे जॉईन केला होता. तुम्हाला एकच सांगते मी थोडक्यात की तुम्हाला कोणाची फसवणूक होऊ द्यायची नसेल किंवा स्वतःला जर फसवून घ्यायचं नसेल, या ट्रॅपमध्ये अडकवायचं नसेल, तर हा क्लास तुमच्यासाठी फार योग्य आहे. इकडे जे मार्गदर्शन तुम्हाला मिळतं आणि काय काय ज्या गोष्टी नव्याने कळतात
त्या आपण कधीच ऐकलेल्या नसतात किंवा आपल्यासाठी फार नवीन असतात. त्याच्यानंतर काही गोष्टी तर अशाही आहेत की कोणत्या गोष्टींचं आपण कसं पालन करावं, कायद्याच्या गोष्टी झाल्या किंवा त्याच्या व्यतिरिक्त ग्रहांबद्दलची माहिती झाली, ही अतिशय सुंदररीत्या आपल्याला कळते. आणि खरं सांगू तर एक क्लास झाल्यावरती दुसरा क्लास कधी होतो याची फार उत्सुकता लागते. आणि जेव्हा सर सांगतात की आपला हा क्लास शेवटचा आहे 15 दिवसानंतर, तेव्हा फार वाईट वाटतं. आम्हाला फार वाईट वाटलं होतं. आणि आम्ही आजही सरांबरोबर टचमध्ये आहोत. आम्ही आजही त्यांना त्रास हक्काने देतो आणि सर पण आम्हाला हक्काने आमचे प्रश्न सोडवतात. त्याबद्दल सरांचं खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे. म्हणून आणि आजचं जे काही मी तुम्हाला इंट्रोडक्शन देते, हे कुठेही मला सरांनी सांगितलेलं नाहीये, तर आम्ही सरांना सांगितलं, की आम्हाला इन्व्हॉल्व होऊन आम्हाला ह्याच्यामध्ये उत्तरं द्यायची, म्हणजे आम्हाला लोकांना एन्करेज करायचंय, म्हणून आम्ही स्वतःहून इंटरेस्ट घेतलेला आहे. त्याच्यामुळे कोणताही ऍडव्हर्टाइजमेंटचा प्रकार नाहीये. सगळ्यांनी नक्की जॉईन करा. तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल. धन्यवाद. थँक्यू मॅडम. खूप खूप धन्यवाद. राज कुलकर्णी सर इथे आहेत, तेही ज्योतिषी आहेत आणि ते सांगतील. नमस्कार. श्री नमस्कार. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी ऍक्च्युली तंत्रशास्त्र अभ्यासक आहे आणि माझं जवळपास 1-2 वर्ष झालं सरांशी कॉन्टॅक्ट होतं की बाबा त्यांच्याकडून मला रत्नशास्त्र शिकायचं होतं. माणसानं कायम अर्जित करत जावं, त्याच्यामुळे रत्नशास्त्र हे मुळापासून कोण शिकवतं तर हा प्रश्नचिन्ह होतं. पण सरांचं कसं झालं की माझं कनेक्शन होतं सरांचं नाव खूप ऐकलं होतं आणि त्यांच्याकडून ते शिकायचं होतं, म्हणून मी पाठी लागलो होतो त्यांच्या की कधी शिकवताय. आमचं मध्यंतरी 2-3 वेळा बोलणं असं झालं की मी नाशिकला येणं आणि मग तिथं ते शिकवणार, पण ते काही योग तो घडून आला नव्हता. आणि मग शेवट आता ही बॅच मी अटेंड केली, म्हणजे त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर मी त्वरित त्याच्यात ऍडमिशन घेतलं. ऍक्च्युली कसं आहे की म्हणजे जे काय ते मी मनापासून सांगतो, मी स्वामी भक्त आहे, त्यामुळं एक मिनिट. हॅलो, आवाज येतोय? तर हॅलो. हा, तर पहिली गोष्ट म्हणजे कसं असतं की एखादं रत्न आहे आणि ते मुळापासून कसं सुरुवात होते त्याची, म्हणजे एखादं बीज आपण जेव्हा जमिनीत टाकतो तेव्हा ते बीज कसं पेरायचं आणि तिथून मग ते रोपटं येतं वरती आणि मग त्याचं झाड होतं. हे जे प्रकार आहे हा सरांनी रत्नांच्या बाबतीत आम्हाला शिकवलं ऍक्च्युली. कारण रत्न मुळात तयार कसं होतं, जमिनीत काय संयुग एकत्र आल्यानंतर त्याची जडणघडण होते, त्यानंतर ते बाहेर कसं येतं आणि कुठे ते जातं, कसं मग लोक मिळवलं जातं, त्याच्यात पैलू पाडले जातात. इथून पासून सर्वात म्हणजे रत्नाचा परिचय त्यांनी दिला आम्हाला. त्याचबरोबर खनिज असतील, म्हणजे सगळ्या गोष्टींचं त्यांनी आम्हाला एकत्र या कार्यशाळेत आम्हाला शिकायला मिळालं. त्याचबरोबर रत्न शिकताना जे नवग्रह रत्न आहेत त्यांचे दोष काय आहेत, ते दोष तपासायचे कसे, काय आपल्याला वेंडर जेव्हा एखादं रत्न देतो आपल्याला माहिती नसतं आणि आपण ते बोटामध्ये धारण करतो, पण ते दोषयुक्त कसं ओळखायचं आणि विना दोष कसं ओळखायचं हे सरांनी आम्हाला तिथं स्लाइड्सच्या द्वारे शिकवलं आम्हाला त्यांनी. म्हणजे फक्त आम्हाला ते रत्न हातात घ्यायचं राहिले, पण ऑनलाईन पद्धत त्यांनी आम्हाला सगळं काही शिकवलं, जेणेकरून कुठलं ग्लास वापरायची ते त्याचं परीक्षण करताना पारखण्यासाठी याचं पण त्यांनी आम्हाला विश्लेषण केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एखादा शिक्षक शिकवत असतो आणि त्या शिक्षकाला वाटेल तसं तो आपल्याला शिकवतो, पण आपण त्याला प्रश्नोत्तर कितपत करू शकतो हा प्रश्न असतो मनामध्ये, कारण आपल्या मनामध्ये त्यावेळेला बरेच प्रश्नांचा संचय असतो की आपण काय विचारायचं. पण सर स्वतःहून तिथं आम्हाला प्रश्न विचारा, त्याचं सगळ्यांचं निरसन त्यांनी केलं. इथं आमच्या इथे ज्योतिषशास्त्र तज्ञ होते, वास्तुशास्त्र तज्ञ होते, बरेच अंकशास्त्र तज्ञ होते, पण प्रत्येकांना त्यांनी प्रश्न विचारायला दिले. जोपर्यंत मनातल्या शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला, म्हणजे आम्हीच त्यांना त्रास दिला की हे कसं ते कसं, पण प्रत्येकाची प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली. हे फार कमी लोकांच्याकडे आढळतं, पण प्रश्नांना बगल देण्याचं काम बरेच जण करतात, पण सर तसं नाही. ते तुम्हाला पण अनुभव येईल की ते मुळापासून शिकवतात आणि प्रश्नांचं उत्तर ते अतिशय व्यवस्थितपणे आपलं जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत ते देत असतात. प्रत्येक गोष्टीच्या चर्चा होतात, आमच्या ग्रुपमध्ये पण होतात व्हॉट्सअपच्या, पण ह्या चर्चा इथे पण होतात. आणि त्याचबरोबर अंकशास्त्राच्या द्वारे कसं रत्न परीक्षण द्यायचं, एखाद्याची कुंडली असेल नसेल किंवा पूर्वीचा एखाद्याचा जन्म असेल त्याची कुंडलीच नसेल, पूर्वी दवाखान्याच्या ऐवजी घरात जन्म व्हायचे, मग तेव्हा काय करायचं, अशा व्यक्तींना काय द्यायचं, तर ह्याची पण उत्तरं त्यांनी आम्हाला दिली. तर मुळात हे म्हणजे जे शिकलो ते परिपूर्ण झालो असं मला तरी वाटतंय. आणि त्यांच्याकडून जे अर्जित करायला मिळेल हे नक्कीच वाया जाणार नाहीये, ते आयुष्यात प्लसच होत जाणार आहे. आणि त्याच्याद्वारे क्लायंटला आम्ही देताना तो सुखी कसा होईल
याचं मात्र लक्ष त्यांनी आम्हाला निश्चितपणे द्यायला सांगितलंय आणि ते आम्ही नक्की देऊ. एवढंच मला बोलायचंय. सर खरंच खूप मनापासून धन्यवाद. तुमच्या खूप खूप वाणीवरती धन्यवाद सर. सरस्वती अरे तुमच्या बापरे. वाणीवरती सरस्वती विराजमान आहे. स्वामी तुम्हाला सर्व काही देऊन. श्री थँक्यू स्वामी थँक्यू सर. श्री स्वामी समर्थ. खरोखर खूप मोठ्या मनाने तुम्ही दोघांनीही मला म्हणजे अभिप्राय जो दिलेला आहे हा खूप खरोखर मोठ्या मनाने दिला आणि मला नाही वाटत की तुम्ही कधी मला त्रास दिला किंवा हे. उलट तुम्ही जे प्रश्न विचारता ना त्याच्यानी एक इतरांचं सुद्धा नॉलेज वाढतं आणि जितकं जास्त तुम्ही प्रश्न विचारता तितकं जास्तीत जास्त इतरांना सुद्धा ऐकायला मिळतं, माहितीत भर पडते. तर मला खरोखर खूप अशा विद्यार्थी खरंच आवडतात आणि तुम्ही त्याबद्दल खरोखर इतरांच्या वतीने मी थँक्यू म्हणतो. कारण इतरांना सुद्धा नॉलेज त्या ह्याच्यानी वाढलंच. चालेल, थँक्यू. आता आपण आजची जी परिचय कार्यशाळा आहे तर याला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, जर रत्न, एक 2 मिनिटं. जर रत्न हा जो शब्द आहे आपण जर तो एक त्याचा शोध घ्यायचा ठरला की आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या ग्रंथांमध्ये सगळ्यात आधी तो कुठे वापरला गेलेला आहे, तर आपला शोध जो आहे ना हा ऋग्वेदापर्यंत जातो. ऋग्वेदामध्ये जो पहिला श्लोक आहे अग्निमिळे पुरोहितम, त्याच्यामध्ये अग्नीला रत्न घतातम असं म्हटलेलं आहे. त्यानंतर देवी भागवत झालं, रामायण आहे, महाभारत आहे, गरुड पुराण आहे, विष्णू पुराण आहे, बृहत संहिता आहे, भृगु संहिता आहे. बऱ्याच ग्रंथांमध्ये रत्नांचं सविस्तर वर्णन आलं. रत्न कसे वापरावे याबद्दल सुद्धा तिथे मार्गदर्शन, गाईडलाईन्स दिसते आपल्याला, तिथे सापडते. तर त्यानंतर आपण जर बघितलं तर आयुर्वेदामध्ये रत्नभस्म चिकित्सा हा जो विषय हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या ऋषीमुनींनी आपल्या मानव जातीला एक संजीवनी दिलेली ही. रत्नभस्म चिकित्सा ही काय असते, तर एखाद्या रोगाचं रत्नाच्या पिष्टीमधून किंवा भस्मामधून निराकरण करणं ही जी एक आयुर्वेदामधली जी एक मेथडॉलॉजी आहे, मेथड आहे, तर ही मेथड म्हणजे रत्नभस्म चिकित्सा आहे. आपल्या भारतामध्ये मुळातच ऋषीमुनींना रत्नांबद्दल अभूतपूर्व ज्ञान होतं. रत्नभस्म चिकित्सा ही काय असते बेसिकली, समजा एखाद्या व्यक्तीला आता एखादा जो पेशंट आहे त्याला समजा हाडांसंदर्भात त्रास आहे किंवा त्याला खूप जास्त उष्णता आहे, तर अशा व्यक्तीला प्रवाळ पिष्टी दिली जाते. एखाद्याच्या शरीर जे आहे उष्ण प्रकृतीचं आहे तर त्याला मौक्तिक भस्म दिलं जातं. एखाद्याच्या नर्वस सिस्टीमचा जर काही इश्यू आहे तर त्याला बुधाचं जे रत्न आहे पाचू, तर त्या पाचूची पिष्टी मधातून दिली जाते आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या भस्माद्वारे त्याचं रोगाचं निराकरण केलं जातं. तर ही जी रत्नभस्म चिकित्सा आहे, ही आपल्या ऋषीमुनींनी पूर्ण जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जर एवढ्या चांगल्या पद्धतीने रत्नांचा अभ्यास आहे, आज जर आपण आजूबाजूला बघितलं तर आपल्याला एक म्हणजे मला तरी खूप वाईट वाटतं की रत्न हे प्रॉपर पद्धतीने दिले नाही जात किंवा लोक कृत्रिम रत्न धारण करतात की ज्यांची कॅपॅसिटी आहे की जे ओरिजिनल रत्न धारण करू शकतात त्यांना सुद्धा धोकादाणीनी म्हणा किंवा अनावधानाने म्हणा कृत्रिम रत्न दिलं जातं किंवा त्याला ऑप्शन दिलं जातं जे त्यांनाही माहिती नसतं त्याचा काय परिणाम होणार आहे. त्यानंतर ऍस्ट्रॉलॉजिकली परफेक्ट रत्न जे आहे हे दिलं जात नाही. आता एक छोटं उदाहरण सांगतो. एक नाशिकचे खूप उत्तम ज्योतिषी होते, आहेत म्हणजे. नावाने ओळखतच नाही ते. प्लीज सगळ्यांनी म्यूट करा. कोणाचं म्यूट नसेल तर त्यांना रिमूव्ह करण्यात येईल. हा, तर नाशिकचे एक ज्योतिषी होते. त्यांनी एका त्यांच्या जातकाला पुष्कराज दिला होता. पुष्कराज हा खूप चांगला पुष्कराज होता, चांगल्या क्वालिटीचा पुष्कराज होता असं त्यांचं म्हणणं होतं. पण ज्यावेळेस कोविडचा काळ होता जो आपल्या सगळ्यांसाठी फायनान्शियली मोठा क्रंच होता, तो त्यावेळेस प्रत्येक जण लिक्विडिटी शोधत होता. आपल्याकडे काय काय आहे त्या गोष्टी, ऍसेट जे आहेत ह्या लिक्विड करून पैसा कसा उभा करता येईल याच्या मागे प्रत्येक जण होता. त्यावेळेस त्या व्यक्तीने सुद्धा तो पुष्कराज जो आहे हा त्यांच्या जवळचा जो एक सोनार होता, ज्वेलर होता, त्यांच्याकडे तो घेऊन गेला आणि त्याला सांगितलं की बाबा हा जो पुष्कराज आहे हा मी 5.5 लाखाला घेतलेला आहे का 4.5 लाखाला काहीतरी अशीच अमाऊंट होती, त्या अमाऊंटला घेतलेला आहे, मला हा याची कॅश पाहिजे. तर
असं म्हटल्यानंतर त्यांनी बघितला, त्यांनी पारखला, बघितला व्यवस्थित. तो म्हणे हा जो पुष्कराज हा पुष्कराज नाहीच आहे, हा टोपाज आहे, याची किंमत जी आहे 400-500 रुपयापर्यंत जास्तीत जास्त आहे. असं म्हटल्यानंतर तो जो माणूस आहे तो पण खूप शॉक झाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय झालं, तर त्या गुरुजींबद्दल जे खूप मोठं निगेटिव्ह माइंडसेट झाला आणि ज्योतिषशास्त्रावरून विश्वास त्याचा उडाला, की जे ज्योतिषी असतात ते लुटतात, खोटे रत्न देतात, महागडे रत्न देतात आणि काहीतरी ही लूटमार चालते. पण ज्या व्यक्तीने तो रत्न दिला होता तो ऍस्ट्रॉलॉजिकली खूप परफेक्ट होता, पण त्याला जेमॉलॉजीचं नॉलेज नसल्यामुळे असा चुकीच्या पद्धतीने त्याच्याकडून रत्न दिलं गेलं. ह्या गोष्टी का होतात? ह्या गोष्टी याच्यासाठी होतात, की जे ज्योतिषी आहेत, ह्यांना परिपूर्ण जेमॉलॉजीचं नॉलेज नाही आणि जे पूर्ण ज्यांना जेमॉलॉजीची माहिती आहे, रत्न कसं आहे, रत्न कसं ओळखावं, त्यांना ऍस्ट्रॉलॉजीची माहिती नाही. आणि अजून एक, की ज्यांना या दोघांची माहिती असे अत्यंत कमी आहेत, असे लोक या दोघांचे नॉलेज देत नाही. यामध्ये अजून एक टॉपिक सगळ्यात महत्वाचा येतो, की रत्नांमधले दोष जर निवडताना प्रॉपर निर्दोष रत्न निवडलं तर ते घातक नाही ठरू शकत. आता ऍस्ट्रॉलॉजिकली परफेक्ट रत्न द्यावं याचं एक अजून उदाहरण सांगतो. जोधपूरची महाराणी होती, तर त्या महाराणीच्या बोटामध्ये म्हणजे अनामिकेमध्ये एक माणिक होता. जवळजवळ 8 ते 9 कॅरेटचा माणिक होता. आणि तिला उष्णतेचा त्रास व्हायला लागला. तिच्या नाकातून, कानामधून रक्त यायला लागलं. खूप तिच्यावर उपचार केले, पण काही बरे होईना. तिला त्रास खूपच जास्त वाढला. मग त्या काळात जे वैद्य होते, त्या वैद्यांनी बघून सांगितलं, की अ, ज्योतिषांना या गोष्टींचं एक थोडी कल्पना दिली पाहिजे. तर एक ज्योतिषांनी त्यांचा हात बघण्यासाठी आले. त्यांनी बघितलं हा जो माणिक आहे हा पहिल्यांदा काढून ठेवा तुम्ही, कारण की तुम्हाला माणिक नाही सूट होणार. त्यांची कुंडली त्यांनी बघितली, तर अष्टमात सूर्य असताना माणिक हा नाही सूट होत. त्यांनी माणिक काढून ठेवला आणि त्यांना जे उपचार देत गेले होते तर ते लागू पडायला सुरुवात झाली. त्यामुळे ऍस्ट्रॉलॉजिकली सुद्धा रत्न देणं हे परफेक्ट देणं हे काम आहे. आता जसं राज सर आणि सानिका मॅडमनी जसं सांगितलं, की रत्नशास्त्राच्या कोर्समध्ये आपण सगळ्या पद्धतीने डिटेलमध्ये सविस्तर आपण अभ्यासक्रम घेतो. तर आपण अभ्यासक्रम काय आहे या गोष्टीचा एक आता थोडासा आढावा घेऊया. आणि अभ्यासक्रम काय काय आपण शिकवणार आहे हे बघूया. मग कोणाला जर काही शंका असतील तर त्या आपण बघू. बरं. आता मी स्वतःचे जे काही अभिप्राय आहेत, हे इथे यासाठी दाखवतोय, की रत्न ज्यावेळेस आपण अशा संपूर्ण क्रायटेरियामधून आपण प्रॉपर पद्धतीने देतो, त्यावेळेस लोकांना कशा पद्धतीच्या अनुभव येतात. हे फक्त एक याची झलक दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे अभिप्राय दाखवतोय. त्याच्यात माझं स्वतःचं मार्केटिंगचा कुठलाच उद्देश नाही. पण तुम्ही पण भविष्यात तुम्हाला पण असे येतील. तुम्ही ज्यावेळेस परफेक्ट पद्धतीने पूर्ण अभ्यास, पूर्ण ज्यावेळेस रत्न द्याल, त्यावेळेस तुमचा जो सक्सेस रेशो आहे हा 99% असेल. तर आता हा जो पहिला अभिप्राय आहे, सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? ओके. ओके. हा जो पहिला अभिप्राय हा कुईटे सर म्हणून आहेत, त्यांनी दिला होता. त्यांना आपण पन्ना दिला होता. त्यांना त्याचा खरोखर खूप चांगला लाभ झाला. सर इथे पीपीटी दिसत नाही. पीपीटी नाही दिसत आहे. एक मिनिट हा. मी परत रिसेट करतो ती पीपीटी. दिसते आता? नाही दिसत आहे, नाही दिसत आहे. सॉरी, 1-2 मिनिटं.
आता दिसतेय सगळ्यांना? हा सर ओके. ओके. बर, हे बघा, आता हे कुईटे म्हणून एक सर आहेत, यांना पाचूचा खूप चांगला रिझल्ट मिळाला. त्यांनी त्यांचा एक अभिप्राय दिला. त्यामध्ये अजून एक फेसबुकवर कमेंटमध्येच काही काहींनी अभिप्राय दिलेले, 2-3 जणांनी. अभिजित पाध्ये म्हणून आहे. त्यानंतर एक अनिल बारगाजे म्हणून आहेत. तर यांना सुद्धा ओपल आणि पन्न्याचा खूप चांगला रिझल्ट मिळाला. आता हे एक जळगावला टीचर म्हणून होते. यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं, त्यांनी ह्याच्या आधी पण पाचू वापरले, पण त्यांना रिझल्ट येत नव्हता म्हणावा तसा. तर अशा पद्धतीने यांना रिझल्ट जो आहे हा आला. अजित गुर्जर म्हणून आहे, यांना सुद्धा आला. त्यानंतर हे कृणाल गोंधळे म्हणून, यांना सुद्धा गोमेदचा सेम, त्यांनी आधी गोमेद वापरले होते पण त्यांना तोटा व्हायचा त्याच्यानी. त्यांना मी एक सांगितलं की तुम्ही एका आपण चांगल्या पद्धतीचा एक गोमेद घेऊ, चांगल्या निर्दोष पद्धतीचा एक गोमेद घेऊ. तर तो त्यांनी वापरला, त्यांना रिझल्ट आले. हे बघा, हे बाकी पण लोकांनी फीडबॅक जे हे दिलेले आहेत, बरेच आहे असे तसे. बरं, आता आपण जो अभ्यासक्रम घेणार आहोत तो काय काय आहे? तर सगळ्यात पहिले ज्योतिषशास्त्रावर आधारित जे मूळ रत्नशास्त्र आहे ते आपण बघणार आहोत. मूळ रत्नशास्त्र हे ज्योतिषशास्त्रासाठी बनलेलं आहे, बरोबर? त्याच्यामध्ये कुंडलीनुसार कुठल्या ग्रहानुसार कुठला रत्न वापरायचा वगैरे या गोष्टींचं सखोल विश्लेषण दिलेलं आहे, ते आपण बघणार आहोत. रत्नांमधील अत्यंत महत्वाच्या टेक्निकल टर्मिनॉलॉजी बघणार आहोत. त्यानंतर रत्नांचे मूल्य निर्धारण आणि त्याचा योग्य रत्न मिळण्याचं ठिकाण. आता टेक्निकल टर्मिनॉलॉजी म्हणजे काय, तर कुठला शब्द, बऱ्याच गोष्टी, हार्डनेस म्हणजे काय, ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ऑप्टिकल त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, कॅरेट म्हणजे काय, कट म्हणजे काय, क्लॅरिटी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत, विथ एक्झाम्पल शिकणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भविष्यातील करिअरच्या संधी. आता आपल्यापैकी जे आहेत, ज्योतिषशास्त्रासाठी तर आपण देतोच, पण इतरही कुठल्या पद्धतीने आपण अर्निंग करू शकतो आणि तेही अत्यंत ऑथेंटिकली अर्निंग करू शकतो. असं नाही की 100 रुपयाचा रत्न घेऊन 5,000ला विकायचा, असं नाही. कुठल्या पद्धतीने आपण मॅक्झिमम नफा त्याच्यातून कमवू शकतो याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता ज्योतिषशास्त्रावर आधारित मूळ रत्नशास्त्रामध्ये खालील गोष्टी येतात. कुंडलीनुसार रत्न जे आहे कधी धारण करावं, रत्नातल्या दिव्य शक्ती आणि रत्नाबद्दलचे गैरसमज. त्यानंतर दोषयुक्त रत्ने धारण करण्यास अयोग्य अशी रत्ने, महादशेनुसार रत्न, संख्याशास्त्रानुसार रत्न, प्रमुख नवरत्नांचा अत्यंत सखोल परिचय. म्हणजे काय, तर रत्नपरीक्षा आणि रत्नपारख. रत्नपारख म्हणजे असली आहे का नकली आहे, रत्नपरीक्षा म्हणजे हे आपण शास्त्रानुसार योग्य आहे की नाही देण्यासाठी. का इतिहासातील काही प्रभावी रत्न आहे, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, आणि शापित रत्न, हे जे दोन आहे इंटरेस्टिंग आहे खूप. आता रत्नांबद्दलच्या अत्यंत महत्वाच्या टेक्निकल टर्मिनॉलॉजी. इमिटेशन रत्न म्हणजे काय, लॅब ग्रोन रत्न म्हणजे काय, कृत्रिम रत्न म्हणजे काय, सिंथेटिक रत्न आणि त्याच्यामधला सगळ्यांचा फरक आणि ओळख. ग्रॅव्हिटी म्हणजे काय, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, कट क्लॅरिटी म्हणजे काय, इन्क्लुजन म्हणजे काय, केमिकल कंपोजिशन, हार्डनेस, फेदर लाईन म्हणजे काय, रत्नातलं झिरम म्हणजे काय असतं, रत्नावर कुठल्या प्रकारे प्रक्रिया केली जाते म्हणजे काय, ट्रीटमेंट्स कुठल्या कुठल्या आहेत, रत्नांचे प्रमाणपत्र आणि त्याच्यामधला फसवणूक. आता जो मी तुम्हाला उदाहरणामध्ये जो पुष्कराज सांगितला होता, हा विथ सर्टिफिकेट दिला गेला होता आणि सर्टिफिकेट पण खोटं होतं, पण त्यांनी क्रॉस कन्फर्म केलं नाही आणि त्याचा त्यांना पुढे फटका बसला. बरं, आता रत्नांचं मूल्य निर्धारणामध्ये काय, रत्नांच्या किमती निर्धारण करण्याचा निकष. एखाद्या रत्नाची किंमत ही तो 1,000 रुपये कॅरेट आहे का 10,000 रुपये कॅरेट आहे का 50,000 रुपये कॅरेट, हे कशा पद्धतीने याचे व्हॅल्युएशन केलं जातं. महागडे रत्न घातल्याने खरंच फरक पडतो का, योग्य रत्न मिळण्याचं ठिकाण, रत्न खरेदी करताना काय काळजी घ्यावी, विकताना त्यातील प्रॉफिट मार्जिन किती ठेवावा, भविष्यातील करिअरच्या संधी. तर याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी या बाकीच्या ज्या आहेत ह्या येतील. बर, तर अशा पद्धतीने आपण जो सिलेबस आहे हा आपण तयार केलेला आहे. आता याच्यामध्ये एक मी गोष्ट तुम्हाला सांगतो, 2023 मध्ये रत्नांचा एक सर्वे केला गेला होता, म्हणजे रत्न किती सेल होतात. तर आपल्या भारताचा जो सर्वे होता त्या सर्वेनुसार त्याची जी एक अमाऊंट आहे, म्हणजे तो जो सर्वे आहे तुम्हाला सांगतो, त्याची फ्युचर मार्केट इन्साइट नावाची एक
हे आहे वेबसाईट, त्यांनी सर्वे केला होता. नवरत्नांची जी नुसती कलर स्टोनची विक्री आहे ही $707 बिलियन इतकी फक्त नवरत्नांची विक्री झाली आपल्या भारतातून. म्हणजे हे जर आपल्या इंडियन रुपीज मध्ये करायचं झालं तर 50 अब्ज 760 दशलक्ष 9,35,000 ही वर्षभरातली फक्त सेल आहे, फक्त नवरत्नांचा आहे हा. मला सांगा, ह्या गोष्टीच्या मागे कुठल्याही प्रकारचा सायन्स नाही येतं, याच्यामध्ये विश्वास आणि अनुभव या दोन गोष्टींमुळे एवढा सेल आहे या गोष्टींचा. आपण जर रत्नशास्त्र परफेक्ट शिकलं तर आपल्याला अर्निंगचा सुद्धा खूप चांगला स्कोप आहे याच्यामध्ये पुढे जाऊन. पण एक की आपल्यावर लोकांचा विश्वास बसला पाहिजे, आपलं नाव त्याच्यामध्ये खूप चांगलं झालं पाहिजे आणि हे तेव्हाच होईल ज्यावेळेस आपल्याला त्याच्यामधलं नॉलेज येईल. आज रत्नशास्त्रामधलं नॉलेज घ्यायचं म्हटलं तर आपण जेमोलॉजी जर कोर्स करायचा झाला तर त्याला साधारण खर्च जो आहे हा सुरुवातच त्याची 1.5-2 लाखापासून अत्यंत बेसिक कोर्सला 1.5-2 लाख रुपये खर्च आहे. आणि जर प्रॉपर डिप्लोमा पुढचं करायचं झालं त्याच्यातून आपल्याला त्याच्यामधलं टेक्निकलचं डिटेलमध्ये बघायचं झालं तर त्याची फी 8 ते 10 लाख रुपये जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका, जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या रेप्युटेड ऑर्गनायझेशनची. आणि तेवढंही करून जे आपलं मूळ भारतीय रत्नशास्त्र आहे त्या रत्नशास्त्रामधलं जे गमक आहे की कुठल्या क्रायटेरियानुसार रत्न द्यावं, कुंडलीनुसार रत्न कसं द्यावं, ह्या गोष्टीचा त्याच्यात मागमूस पण नाहीये. म्हणजे एवढी जी फी आहे ही तुम्हाला फक्त रत्न ओळखण्याची द्यावी लागते. प्रत्येक कोर्स हा त्याच्या अँगलनी परिपूर्ण असतो, त्याच्यात काही वैशिष्ट्ये असतात. पण आपण ज्या प्रोफेशन मध्ये आहे, आपण ज्योतिष्य आहोत, तर त्या प्रोफेशन मध्ये आपल्याला कामास येईल असा जेमोलॉजीचा कोर्स नाहीये. तर आपला जो हा ऍस्ट्रोजेमोलॉजीचा कोर्स आहे हा आहे. याची फीस जी आहे ही 4,999 आहे. कोर्स जो आहे हा 15 दिवसांचा कोर्स आहे आणि दररोज 1 तास असणार आहे हा. याच्यात सर्टिफिकेट, PDF दोन्ही गोष्टी याच्यामध्ये मिळणार आहे. तर अशा पद्धतीचा हा कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. भविष्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे. जर तुम्हाला जर खरोखर इंटरेस्ट आहे, त्याचमुळे तुम्ही आता आपल्या कार्यशाळेत आले आहात आणि जर तुम्हाला खरोखर भविष्यामध्ये रत्नांमध्ये डील करायचं आहे, रत्नांमधून पैसे कमवायचे तर त्या बाबतीत हा कोर्स तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोगी येईल. कोणाला जर काही आता डाऊट असतील तर विचारावं, एकेकाने हँड रेज करून डाऊट विचारावं. ऋषिकेश पनकर सर, आपला परिचय सांगा. बर, मी परिचय पहिल्यांदाच सांगितला पण परत एकदा सांगतो. मी नाशिकमध्ये असतो, मी ज्योतिष विशारद आहे आणि जे मिनरल्स, क्रिस्टल्स आहेत, जेम्स आहेत हे भारताच्या बाहेर एक्सपोर्ट करत असतो मी. अमेरिका, जपान, तैवान, हाँगकाँग या देशांमध्ये. त्यानंतर जे रेकी सेंटर आहे, मेडिटेशन सेंटर आहेत, तर इथे मी क्रिस्टल, अर्थ क्रिस्टल हे एक्सपोर्ट करतो. माझा क्रिस्टल आणि मिनरल्स ह्याच्यावर स्वतःचा वेगळा असा संशोधन पण आहे, अभ्यास पण आहे. तर त्याच्याविषयी आपण कार्यशाळेमध्ये बोलू. अजून कोणाला काही प्रश्न आहे? कोणालाही काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारलं तरी चालेल, 1 बाय 1. सर क्लास रोज घेणार का? हो, हा बोला. तामणकर बोलतो, मी आता जॉईन झालो. नमस्कार. उशिरा पाहिला ऍक्च्युली, सॉरी. बर, येस, नाही काय हरकत नाही. चालेल, 1-2 मिनिटं. आता काय प्रश्न होते? अनम्यूट करून विचारू शकता. फीस 2 स्टेप मध्ये चालेल का? किती दिवस असेल? 15 दिवस असेल, दररोज असेल क्लास. फीस जी आहे ही आता साधारण हा 10 किंवा 15 तारखेला सुरू होईल क्लास. त्याच्या आधी पूर्ण फी जमा करायची आहे. फी फार जास्त नाहीये ही. त्याच्या आधी तुम्ही 2-3 टप्प्यामध्ये कधीही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हॅलो, दीप्ती मॅडम बोला. नमस्कार. हा, नमस्कार सर. तुम्ही या कोर्समध्ये मुख्य रत्नांबद्दल शिकवणार आहात की अमेथिस्ट वगैरे जी काही क्रिस्टल्स आहेत त्यांच्याबद्दल पण सांगणार आहात? नाही, ह्याच्यामध्ये फक्त मुख्य रत्नांबद्दल शिकवणार आहे. पण कधी कधी आता समजा एखाद्या व्यक्तीला काही अडचण असेल तर त्यावेळेस आपण उपरत्नांविषयी सांगतो. पण आपला जो मेन सिलेबस आहे हा पूर्ण
मुख्य रत्नांच्या संदर्भात आहे. ओके. मग ह्या रत्नांबद्दल किंवा क्रिस्टल्स बद्दल पण तुमचा वेगळा असा काही कोर्स हो आहे हो का? हो, पुढचा आपण कोर्स घेणार आहे त्याच्यामध्ये. आणि जे आपली म्हणजे जे क्लास अच्छा. मधले जे विद्यार्थी त्यांना आपण स्पेशल डिस्काउंट देतो त्याच्यात. ओके, ओके. तर ते पण येणार आहे. पण आपण जो हा फोकस आहे हा मुख्य रत्नांविषयी ठेवलेला आहे. उपरत्नांविषयी सुद्धा घेणार आहे, पण तो ओके. आहे लवकरच घेणार आहे तो पण. बरं. हा. सर नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. मी नलठोसर बोलते. हो. सर आपल्या क्लासची वेळ काय राहणार आहे? वेळ जी आहे ही साधारण 9 ते 10 किंवा 8:30 ते 10 पर्यंत अशी 1 तासाचा असणार आहे. 9:30 ते 10 वगैरे अशी 9:30 ते 10:30. बरं. आणि एखादा क्लास मिस झाला तर त्याचे कंटेंट्स आम्हाला कसे मिळू शकतील? एक तर PDF थ्रू मिळतील. रेकॉर्डिंग ओके. थ्रू ऍक्च्युली मी ना रेकॉर्डिंग दिलं, पण थोडंसं एक वेगळा एक्सपिरियन्स आल्यामुळे मी पुढच्या बॅचला त्याचा विचार करतोय की द्यावं का नाही. पण PDF थ्रू मिळतील तुम्हाला. आणि बरं. एक्सेप्शनल केसमध्ये मी रेकॉर्डिंग अलाउड करेल. फक्त त्याला ड्युरेशन असेल की ठराविक दिवस ते रेकॉर्डिंग असेल हां, असं. हां, हां. तेवढंच म्हणजे एखाद दुसरा दिवस इकडे-तिकडे झालं तर मग एखाद दिवस जरी आम्हाला रेकॉर्डिंग समजा मिळालं, तुम्हाला बरोबर, प्रायर इंटिमेशन देऊन. बरोबर, बरोबर. नाही, काही हरकत नाही ना. त्याला रेकॉर्डिंग दिलं जाईल त्या केसमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. ओके सर, ओके. थँक यू. ओके. अजून कोणाला काही प्रश्न? रवी तामणकर सर, काय म्हणत होते? हा, मी उशिरा मेसेज आता जस्ट व्हॉट्सअप चेक केलं सर. सॉरी, मी फक्त मेसेज बरं आता बरं बघितला. बरं येस. म्हणून मग जॉईन झालो, म्हटलं तेच काय. हा. बरं. काय हरकत नाही, तेच चालेल. आपले अनुभवाचे कार्यशाळेचे शेअर करायचे होते. हो. हम्म. आपला जो 15 दिवसांचा वर्ग झाला त्याच्याबद्दलचा ना? हो. अच्छा, हा. म्हणजे बोलू शकतो ना 2 मिनिटं? हो, बोला ना सर. हा. तर सर्वांना नमस्कार. ऍक्च्युली आता किती कोण जण आहेत जॉईन मला माहित नाही. पण सरांची जी आता रिसेंट बॅच झाली 15 दिवसांची, ती मी अटेंड केली होती ऍक्च्युली. मी आता थोडं बाहेर होतो कामात, तर मी आता उशिरा जॉईन झालो त्यामुळे. तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे अनुभव मी असा शेअर करेल की जे प्रत्येकाने आवर्जून करायला पाहिजे अशी कार्यशाळा आहे ही. म्हणजे खूपच दुर्मिळ आणि खूप म्हणजे आपण होतो ना एक कोठडीतलं असं नॉलेज सर डिस्क्लोज करतात या रत्नशाळेच्या कार्यशाळेमध्ये, वर्कशॉपमध्ये. म्हणजे माझे वैयक्तिक मी स्वतः एक न्यूमरोलॉजिस्ट आहे आणि प्रेस फोटोग्राफी पण करतो. पण म्हणजे माझे स्वतःचे पण बरेचसे ही रत्नशाळा करायच्या आधी माझे स्वतःचे बरेचसे काही गैरसमज होते रत्नांबद्दलचे, की त्यामुळे जेव्हा रत्नशाळा अटेंड केली तेव्हा ते बऱ्यापैकी दूर झाले किंवा ऍक्च्युली त्याच्याबद्दल माहिती झालं. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की बरेचसे आपल्या कम्युनिटीमध्ये बाहेर प्रचलित काही असे गैरसमज आहेत की कुठलं रत्न कसे कोणी धारण करावं किंवा कुठलं कोणी पण धारण केलं तर चालतं काय, असं म्हणजे 1 ना 10 असे बरेच गोष्टी आहेत की जे गैरसमज हे सर्व साधारण बाहेर प्रचलित आहेत. ते या रत्नशाळेच्या वर्कशॉपमध्ये पूर्णपणे क्लिअर होऊन जातात आपल्याला की काय आहे कसं, म्हणजे फार रत्नांच्या उत्पत्तीपासून ते खरं खोटं रत्न कसं ओळखलं पाहिजे, रत्नाचा धारण विधी, ते कधी कसं काय कोणी धारण केलं पाहिजे, पत्रिकेनुसार कसं योग्य रत्नच धारण केलं पाहिजे, अयोग्य नाही. म्हणजे सगळं इत्थंभूत A to Z सगळं त्याच्यात कव्हर करतात सर. म्हणजे ज्योतिषांनी म्हणजे माझं वैयक्तिक मत जर म्हणाल तर जे ज्योतिषी या प्रोफेशन मध्ये आहेत पारंपरिक, त्यांनी तर मस्ट म्हणजे केलाच पाहिजे. त्यांच्यासाठी ब्रेड अँड बटर काइंड ऑफ म्हणेल मी तर हा कोर्स. प्लस त्या व्यतिरिक्त ज्यांना थोडं याच्यातलं नॉलेज आहे किंवा आवड आहे, फॅसिनेशन आहे, की ज्यांना या क्षेत्रामध्ये नाही पण त्यांना रत्न धारण करायला आवडतात, रत्नांबद्दल एक थोडं विशेष आकर्षण आहे, अशांनी सुद्धा अगदी आवर्जून हा कोर्स केला पाहिजे. कारण खूपच बेसिक पासून ते डिटेल मध्ये छान माहिती सर देतात आणि महत्वाचं जे काहीही हातचं न राखून, काही असं न लपवता सरांकडे जे काही नॉलेज, आणि सरांचं नॉलेज आणि अनुभव खरोखर
खूपच छान आहे या क्षेत्रातला. त्यामुळे सर अगदी मनापासून सगळं काही शेअर करतात आणि शिकवतात. म्हणजे माझं तरी आवर्जून सगळ्यांना एक आव्हान आहे की अगदी तुम्ही कुठलीही शंका मनात न ठेवता नक्की सर्वांनी हा वर्कशॉप अटेंड करा. म्हणजे माझं तरी एक असंच म्हणणं आहे. धन्यवाद सर बोलू दिल्याबद्दल. थँक्यू. येस थँक्यू. येस थँक्यू सर. रविकांत सर. कोणीतरी विचारलं होतं केपी पद्धतीने शिकवतात का? तर आपण पारंपरिक पद्धतीने शिकवतो. पारंपरिक जे ज्योतिषशास्त्र आहे त्यामध्ये लग्न कुंडलीनुसार आपण शिकवतो. सर क्लास ऑफलाईन पण घेता का? अजून नाहीये क्लासचं. आता जे ऑनलाईनच आहे, पण असं कुठेही त्याची कमतरता भासत नाही की हा ऑफलाईन पाहिजे होता. तर आता सर्टिफिकेटचा जो आमचा कार्यक्रम होणार आहे आता पहिल्या बॅचचा, त्यावेळेस त्यांना जे काही डुप्लिकेट रत्न किंवा काही जे असे स्पेसिफिक एक्झाम्पल आहे त्यांना ते स्वतः प्रॅक्टिकली सुद्धा दाखवणार आहे. आणि ऑनलाईन जी आपली कार्यशाळा आहे ना त्याच्यामध्ये स्लाइड शो इतके परफेक्ट पद्धतीने आपण डिटेलमध्ये तयार केलेले आहे की त्याच्यामध्ये असं कुठेही वाटत नाही किंवा आपल्याला हे जवळ बघायला पाहिजे होतं किंवा असं काही आपल्याला हे नाही होत. तर त्यामुळे ऑनलाईनच असतो आणि ऑनलाईन व्यवस्थित पद्धतीने म्हणजे हे होतो, केला जातो. अजून काही कोणाला प्रश्न आहे? रवी भालेकर सर. येस सर. नमस्कार सर. नमस्कार. मी पहिल्या बॅच मध्ये होतो आपल्या. हो. येस. हा तर सर्वांना नमस्कार पहिल्यांदा माझा. मी रवी बालेकर. तर सरांनी आम्हाला जे काही पहिल्या बॅच मध्ये शिकवलं, जसं रविकांत तामणकर सरांनी सांगितलं, त्यामध्ये रत्नोत्पत्ती पासून ते रत्नधारण विधीपर्यंत जो काही सर्व पोर्शन आहे तो सरांनी खूप छान पद्धतीने शिकवला. आणि जे खरंच पारंपरिक ज्योतिषी आहेत त्यांनी तर आवर्जून हा कोर्स केला पाहिजे ना, असं मला वाटतं. कारण की सर असं काही मागं ठेवतच नाहीत की ज्यासाठी नंतर तुम्हाला दुसरा कुठं रत्नशास्त्राचा कोर्स करावा लागेल, असं मला तरी वाटतं. मला वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, सगळ्यांचं शंका तर दूर झाल्या असतील, पण एक थोडा विषय आहे आणि ते अजून 10-1 मिनिटं वेळ म्हणून सांगतो. खूप लोकांना ना असे डाऊट असतात की रत्नांचा खरोखर प्रभाव पडतो का? किंवा बऱ्याचदा असं एक लोकांच्या मनात डाऊट असतो की हे प्लॅसिबो इफेक्ट तर नाही. प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे की आपलं मानसिक इफेक्ट तर नाहीये रत्नांचा. तर रत्न जे आहे ना हे खरोखर प्रभाव करतात. याचं उदाहरण म्हणजे एक तर रत्नभस्म चिकित्सा आहे, जे आयुर्वेदाने मान्य केलेलं आहे. त्यानंतर इतिहासामध्ये काही रत्न जे हे शापित रत्न म्हणून आहेत. विशेषतः हिरा आणि नीलम जे आहेत, या 2 रत्न जे हे काही ठरलेले असे 8-10 शापित रत्न आहे की जे वर्ल्ड फेमस आहे. भारतात नाही, भारताच्या बाहेर लोकांना त्यांचे अनुभव आले आणि अशा लोकांना अनुभव आलेले की जे स्वतः वैज्ञानिक होते, जे स्वतः अंधश्रद्धांच्या विरुद्ध काम करायचे किंवा अंधश्रद्धांच्या अगेन्स्ट त्याच्याबद्दल जनजागृती करायचे वगैरे असे, किंवा जे लोक फक्त विज्ञानवादी होते अशा लोकांना अनुभव आलेले आहे आणि त्यांनी ते त्यांच्या डायरीत मेन्शन केलेलं आहे. ते ग्लोबली प्रूव्हन आहे किंवा ग्लोबली डिक्लेअर्ड आहे. त्यांच्या त्या काळाच्या पेपर्स मधून डिक्लेअर्ड आहे की आम्हाला असा अनुभव आला. आणि हे जे रत्न हे खरोखर इट इज अ कर्स जेम, जे खरोखर शापित रत्न आहे. तर रत्नांमध्ये ना इतकी अद्भुत ऊर्जा असते, अद्भुत एक शक्ती असते की त्याला आपण चॅनल कसं करतो ना हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि रत्न धारण करताना सगळ्यात क्रक्स जो आहे हा धारणविधीचा असतो. धारणविधी मंत्रोच्चारण जर प्रॉपर पद्धतीने केलं गेलं तर त्या रत्नाचा रिझल्ट जो आहे आपल्याला मिळतो. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे समजा एखादा जातक आला आणि त्यांनी समजा असं सांगितलं की हे रत्न आहे सो अँड सो माझ्या गुरूंनी दिलेलं आहे, आणि त्याचे गुरु समजा जर खरोखर सिद्ध पुरुष असतील तर त्या रत्नाबद्दल आपण त्याला कुठल्याही प्रकारे डाऊट न घेता ते धारण करायला सांगायचं. याचं कारण असं की अशा पद्धतीने दिलेले जे रत्न आहे ना ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीची तपश्चर्या असते. आणि रत्नांचा मूळच गुण असा आहे, स्फटिकांचा, रत्नांचा, आपण जितकं मायन्युटली जाऊ मी तुम्हाला ते नक्की समजवेल पुढे,
पण जितकं आपण मायन्युटली जाऊ त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की रत्न किंवा स्फटिक जे या स्फटिकामध्ये आपली जी मंत्रशक्ती आहे ही ऊर्जा धारण करण्याची क्षमता आहे, हे विज्ञानाने सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे, हे पौराणिक दृष्ट्या सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे, याचे सुद्धा एव्हिडन्स आपण कार्यशाळेमध्ये बघू. तर ही जी ऊर्जा आहे ही चॅनलाइज करण्यासाठी आपल्याला हा जो कोर्स आहे हा जर व्यवस्थित केला तर ह्याच्यामध्ये बाकी पण गोष्टी कळतील की ज्या तुम्हाला भविष्यात रत्न एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण देत असू त्यावेळेस त्याच्या डूज अँड डोंट्स काय या सुद्धा गोष्टी आपल्याला त्याच्यात लक्षात येतील. अजून कोणाला काही प्रश्न आहे? इकडे कोणीतरी मेसेज केला होता. बरं मित्रांनो, आता कोणाला काही डाऊट नाही असं मी गृहीत धरतो. नमस्कार सर, या कोर्समध्ये साधारण विधी सुद्धा धारणविधी, हो मग संपूर्ण धारणविधी शिकवला जातो याच्यात, मंत्रासहित संख्येसहित नोट्स मिळतील का? बिलकुल मिळतील. सगळ्यांच्या पीडीएफ नोट्स मिळतील. आता कॉपीराईट चाललेले, मी कॉपीराईट पण करणार नव्हतो, पण एका व्यक्तीने कोर्स मधल्याच ते नोट्स जे आहेत थोडं शेअर वगैरे करण्याचं मला एक कळालं, त्यामुळे मी कॉपीराईट करून घेतो. कारण त्याच्यामध्ये आपण काही स्वतः तयार केलेले फॉर्म्युले आहेत की जे बाहेर जर डिस्क्लोज झाले तर ते चुकीची गोष्ट राहील ती. सर फी किती आहे? फी आहे 4,999 म्हणजे 5,000 रुपये आणि कालावधी जो आहे हा 15 दिवसांचा आहे. ओके, बर, आता मी ना ग्रुपमध्ये एक लिंक टाकतो. त्या लिंक मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी त्या ग्रुपमध्ये सामील व्हावं. सगळ्यांनी सामील झाल्यानंतर मी त्याच्यावर एक QR कोड आणि गुगल पे नंबर टाकेल, त्यावर आपण फी पे करू शकता. कोणाला अजूनही काही डाऊट असतील तर बिनधास्त विचारू शकता, एकदम डिटेलमध्ये त्याचं उत्तर दिलं जाईल. ऋषिकेश पानकर, संतोष, त्यानंतर अजून कोण कोण आहे? यशस्वी बिवलकर. क्लासचा टायमिंग किती असेल? क्लासचा टायमिंग जो आहे हा रात्री असेल, साधारण 9 ते 10 किंवा 8:30 ते 9:30. त्यामध्ये आपण पोल घेऊ आणि त्यानुसार आपण सगळ्यांच्या कम्फर्टनुसार टायमिंग ठरवू. वंदना पाटील कुलकर्णी, प्रवीण मयूर कुलकर्णी, यशस्वी बिवलकर, सुहास करगे. ओके, बर, कोणाला काही डाऊट नाही असं मी पीडीएफ मिळतात 100% मिळतात. फक्त कुठेही शेअर नाही करायचे, कारण की तुम्ही पेमेंट करून याला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि मी सुद्धा खूप मेहनतीने त्याच्यामध्ये काही फॉर्म्युले तयार करून दिलेले आहेत तुम्हाला. रेकॉर्डिंग मिळतील का? जर क्लास मिस झाला तर मिळतील, पण त्याच्यामध्ये एक आपण त्याच्यामध्ये आता कॅपिंग कसं ठेवलेलं आहे की आज जर तुमचा क्लास मिस झाला तर मी एक रेकॉर्डिंग तुम्हाला देणार, ते फक्त 2 दिवस असणार आणि त्यानंतर जे आहे ते रेकॉर्डिंग आपण तिथून काढून टाकणार. याचं कारण असं आहे की मागचा जो अनुभव आहे तो थोडासा मला चुकीचा आल्यामुळे मी रेकॉर्डिंग आणि पीडीएफ बद्दल एवढा कॉशियस झालोय. पण मला कोणाला वंचित नाही ठेवायचं की एखादा समजा दिवस मिस झाला तर त्यांचं मिस झालं, नुकसान नाही करायचं. त्यामुळे मी प्रत्येकाला रेकॉर्डिंग पीडीएफ हे देणार, फक्त त्याला काही काही रिस्ट्रिक्शन असतील ते तुम्ही फॉलो करावं. ऍक्च्युअली 8:30 ते 9:30 यावेळी मी फ्री नसते. बरं, आपण काय करू मॅडम, आपण पोल घेऊ आणि त्या पोलच्या वेळेस आपण त्यानुसार ठरवू, जितकं जास्त उशिरा करता येईल तितकं करू, जेणेकरून सगळ्यांना त्याचा बेनिफिट मिळेल. बर, कोणाला काही डाऊट नाहीये? ओके, थँक्यू मॅडम. कोणाला काही आता डाऊट नाही असं मी गृहीत धरतो. जर कोणालाही काही डाऊट असतील तर मला वैयक्तिक तुम्ही संपर्क साधू शकतात. संतोष पाटील, 9:30 ते 10:30 घ्या, चालेल. आपण ग्रुपवर ठरवू तसं. मग माझा नंबर जो आहे हा प्रत्येकाने नोट करून घ्या, बिलकुल करू शकतात. 8999 656034. मेसेज करू शकतो मी 1-2 मिनिटं. सर नंबर परत सांगा.
हा 8999 656034. ओके, थँक्यू सर. ओके, मोस्ट वेलकम. ओके, तर तुम्ही मला वैयक्तिक संपर्क करू शकतात क्लासबद्दल. इतर काही जर कोणाला काही माहिती मिळवायची असेल तर. ठीक आहे. चला मित्रांनो, मी निरोप घेतो सगळ्यांचा. धन्यवाद. भेटूया परत लवकरच.